आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. देशातील महाविद्यालये व विद्यापीठांसाठी यूजीसीने लागू केलेल्या नव्या नियमांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यूजीसीच्या नव्या नियमावलीला स्थगिती दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करत न्यायालयाने केंद्र सरकारला नियमांच्या मसुद्यावर पुनर्विचार करण्याचे महत्त्वाचे सूतोवाच केले आहेत. यूजीसीने जानेवारी 2024 मध्ये प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स 2024 हे नवे नियम जाहीर केले होते. हे नियम एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील जातीय भेदभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आले होते आणि 13 जानेवारी 2024 पासून अंमलात आले. मात्र या नियमांना देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना व शैक्षणिक संस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की अशा नियमांमुळे वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी स्वतंत्र वसतिगृहे किंवा वेगळी व्यवस्था निर्माण होऊ शकते, ज्यामुळे समानतेऐवजी भेदभाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळेच या नियमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की संविधान सर्व नागरिकांना समान संरक्षण देते. मात्र यूजीसीचे नवे नियम संभ्रम निर्माण करणारे असून ते भेदभाव करणारे ठरू शकतात, कारण यात प्रामुख्याने एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या संरक्षणावरच भर देण्यात आला आहे. यूजीसीच्या नव्या नियमांतील प्रमुख तरतुदी: प्रत्येक शैक्षणिक संस्थेत इक्विटी कमिटी, इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर, इक्विटी स्क्वॉड आणि हेल्पलाईन स्थापन करणे बंधनकारक. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 24 तासात प्राथमिक कारवाई आणि 15 दिवसात अहवाल सादर करणे आवश्यक. एससी, एसटी, ओबीसी विरुद्ध थेट किंवा अप्रत्यक्ष भेदभाव दंडनीय ठरणार. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द होऊ शकते. हे नियम 2012 मधील जुन्या नियमांचे सुधारित स्वरूप असून त्यामध्ये नव्याने ओबीसी प्रवर्गाचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे या नियमांच्या भवितव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.